रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं शिवसेना नेते तथा रत्नागिरीचे माजी पालकमंत्री, माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या प्रकरणाचा अखेर पडदा पडलाय. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हे प्रकरण राज्यभर गाजत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील अनिल परब यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार राजकीय टीका केली होती. सरकार पक्षानं इमारत पूर्ण नसताना कर आकारणी, स्टॅम्प शुल्क टाळणं, सीआरझेड क्षेत्रात बांधकाम, बनावट सह्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज मीटर घेतल्याचा आरोप केले होते. तसेच या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड येथील सरपंच यांच्यावर भारतीय दंडविधानातील विविध कलमाखाली तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये अनिल परब यांचं देखील नाव होते. मात्र बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचा युक्तिवाद मांडला. न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य करत पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.